प्रिशू खाओ. खा खा प्रिशू खा. तिला काहीच नको असते प्रिशूला. खा ना, छान लागते. आज तिचं बिलकुल पण खूप नाही आहे. हाय कर पप्पाला हे पाहिजे. अजून एक ग्लास घेऊन येता का? अरे थांब, थंड हे पाहिजे. असंच ती थांब काढते. काढ. ते तिला सकाळीच पाहिजे होतं. त्यांना पिता येत नाही तुला. अजून एक ग्लास पाहिजे. अजून एक ग्लास पाहिजे. बस तेवढंच दे जास्त नको. काय सांडेल प्लेट पकड मागे सरक. पी असं पी. नीट खा ना रिशू. खा लवकर खा. जायचं ना. रायपूर सिटी सेंट्रल मॉल छत्तीसगड. आम्ही आता हे बर्गर किंगमध्ये बर्गर खातो. ठीक आहे, नंतर ना बोलूया. खाऊ खा पहिला. चांगली टेस्ट. Don't look at me in my face. चांगलं आहे पण द्या बघतो. बीतीला एक व्हिडिओ बनव. बीतीला माझा व्हिडिओ बनवलं तुझं. टेस्टी सांडेल. चल अर्शी. चल रिशू राणी इकडे बघ, मम्माकडे बघ. रिशा, दादू कुठे आहे? तुझ्यावर काची तुला असं नाहीये. पापा क्या लेके आ गए? ये क्या है? ये कौन सा फालूदा है ऐसा? ये हमने आज पहली बार देखा है ऐसा वाला फालूदा. हाँ थांब.
हे रक्ता मध्ये. तुम्ही पहिला बघितलं नाही, हिला खुर्चीवर बसवा ना पहिला. काय? इकडे इथं घ्या की खुर्ची ही. मी कसं कसं बसणार, ही माझा पाय दुखा लागला आता. प्रिशू चेअर वरती बस ग, चेअर वरती बस. खावा, खाना ना प्रिशू, खाना ना. तिला चारो पहिला त्या आईस्क्रीमचं. खा, अजून एक बाउल द्या, नाही रिकामा. अरे थांब देते. आईस्क्रीमच फक्त दिला असतं ना, फक्त रिकाम्या बाउल मधनं तिला. प्रिशू कसं कसं म्हणते. काय खाल्लंस? हॉटेलमधून आम्ही आता चेकआउट केलेलं आहे. चाललो आता आम्ही किरंदुलला. वाजलेत 10 वाजलेत ना बरोबर. खराब नाही झालेलं का पप्पा? तर एकदम घाणेरडा एक्सपिरियन्स आलाय आम्हाला हॉटेलमध्ये. आम्ही हॉटेल बुक केलं, मला वाटलं की ते रोडलाच असेल, तर तिथे पार्किंगची सुविधा नव्हती, काय नव्हती. आणि पैसे तर ढीगभर होते हॉटेलच्या रूमचे. एका नाईटचे 2,500 रुपये, 2,500-3,000 रुपये एका नाईटचे होते. तर 2 नाईटसाठी आम्ही बुकिंग केलं होतं हॉटेलचं. आणि तिथे व्यवस्थित पाणी पहिल्या दिवशी आम्हाला मिळालं नाही आंघोळीला. थंड पाण्याने आंघोळ करावी लागली, गरम पाण्याची सुविधा नव्हती. म्हणे काय तर गिझर खराब झालंय आणि थंड थंड पाण्याने आंघोळ करायला लागली. आणि थंडीचे दिवस आहेत. इतका राग आला, कारण एवढे पैसे तुम्ही 2,500 रुपये पे करायचे तुम्हाला. आणि म्हणजे ह्या बेसिक सुविधा जर तिथे नसतील तर काही उपयोग. एवढं म्हणजे पैसे वाया, वेस्टच झालेत ते पैसे, असं मला वाटायला लागलंय. त्यामुळे माझं अक्षरशः सकाळ डोकं फिरलं होतं. तर आज तर होतं म्हणजे पाणी, पण स्मेल काय वेगळाच येत होता रूम मध्ये पण आणि त्या पूर्ण हॉटेल मध्ये पण. काय ग प्रिशू हे तर कधी एकदा मला त्या हॉटेल मधनं बाहेर पडेल ना. काय झालं? कधी एकदा असं त्या हॉटेल मधून बाहेर पडीन असं झालं होतं. तर बरोबर आम्ही निघलो, 10च्या आधीच निघलो, 10ला 5-10 मिनिटं कमी असताना. आणि आता परत आम्हाला प्रवास करायचा आहे. संध्याकाळचं किती टायमिंग दाखवते पोहोचण्याचं? 7. किती? 7. संध्याकाळी आम्ही 7 वाजता पोहोचतोय. आणि ब्रेकफास्ट आम्हाला करायचा आहे. तर एकही म्हणजे नाश्ता सेंटर वगैरे ओपन इथं नाहीये अजून रायपूरमध्ये. इकडची मॉर्निंग बहुतेक जरा वेळानं होते की काय माहित नाही. तर आम्ही आता हायवेला लागतो ना आता.
घरचे किती वाजलेत आता? 3 वाजले. 3 वाजले. आम्ही एका धाब्यावरती जेवायला थांबलोय आता. जेवण माहीत नव्हतं कसं असेल तर म्हटलं थांबूया बघूया खाऊ. तर जेवण तर आहे चांगलं, दिसायला तर चांगलं दिसत तर टेस्टला बघू. अरे